सचिन भाऊ तू सचिन भाऊ जागी राहू पाहिजे सचिन भाऊ बस खाली आमची बिल्डिंग आहे ना झालंच नाही आणि नेमकं एकच रन झाली पाहुणे म्हटले बसून जाऊन या सिरीज मधील हा तिसरा सामन्यातील पहिल्या षटकाची सुरुवात या ठिकाणी पहिल्या षटकातील चौथा चेंडू बघूया योगेश दाभाडे आणि पिंटू थोरात काय करतात संघासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी करताना संघाचे ज्येष्ठ खेळाडू पाहुणे विरुद्ध पिंटू थोरात. बघूया पिंटू थोरात काय करताय आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टटवलेल्या लेग साईडच्या दिशेने पण तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि एकच धाव. बघूया आतापर्यंत या षटकात फक्त 3च धावा आलेल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहुणे. बघूया काय करता पुढील चेंडूवरती. आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट तटवलेला चेंडू आणि तंजीम सय्यद याचा उत्कृष्ट झेल. योगेश दाभाडे बघूया योगेश दाभाडे यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे जॉन्टी. काय करतो संघासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळतात बापूजी. एक षटकानंतर धावसंख्या झाली 3, 1 बाद 3. बघूया दुसरं षटक घेऊन येतात बापूजी काय करताय आणि हा लेग साईडच्या दिशेने पुन्हा उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला जॉन्टी आणि 2 धावा पळून पूर्ण. तंजीम अतिशय चांगली फिल्डर आहे परंतु तिथे खूप पाणी असल्यामुळे 2 धावा काढण्यात यश. बघूया पुढील चेंडू काय करता बापूजी आणि हा उत्कृष्ट चेंडू आणि झेल सुटलेला आणि 1 धाव पळून पूर्ण. बघूया षटकातील तिसरा चेंडू बापूजी काय करता आणि हा पिंटू थोरात यांना टाकलेला उत्कृष्ट चेंडू
डॉट बॉल. पिंटू थोरात यांना काहीसा समजलेला नाही तो. बघूया चौथा चेंडू काय करतो पिंटू थोरात. आणि हा प्लेड केलेला आणि त्या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण. राजा भाऊ यांचे उत्कृष्ट फिल्डिंग. जॉन्टी काय करतोय आणि पॉईंटच्या दिशेने तटवलेला चांगला चेंडू आणि त्या ठिकाणी पाहुण्यांच्या कडे एक धाव पळून पूर्ण. षटकातील 5 चेंडू झालेले आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या षटकात देखील 5 धावा पळून आलेल्या आहे. बघूया मोठा शॉट खेळताय. डॉट पुन्हा एकदा डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. काहीसा समजलेला नाही हा चेंडू पिंटू थोरात यांना. बघूया पुढील षटक घेऊन येत आहे योगेश शिंदे. काय करताय ते आपल्या गोलंदाजीवर. ग्राउंड पूर्णपणे ओला असल्यामुळे मोठे फटके मारण्यात अयशस्वी ठरत आहे फलंदाज. 8 8 बघूया पहिला चेंडू आणि पॉईंटच्या दिशेने तटवलेला तितका सुंदर क्षेत्ररक्षण राजा भाऊ यांचं आणि सागर सोनवणे उर्फ जॉन्टी जे रनआउट होता वाचलेले. बघूया पिंटू थोरात योगेश शिंदे काय करताय पुढील चेंडूवरती. पिंटू थोरात यांना कसा चेंडू टाकताय आणि हा उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू कवचच्या दिशेने आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहुणे यांची उत्कृष्ट फिल्डिंग परंतु 2 धावा पळून पूर्ण. बघूया षटकातील 3रा चेंडू योगेश शिंदे यांची देखील सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. बघूया पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा पॉईंटच्या वरतून मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणासाठी पाहुणे आणि 2 धावा पळून पुन्हा पूर्ण. बघूया फलंदाजी संघाचे कॅप्टन देशमुख साहेब यांचं या ठिकाणी आगमन. बघूया पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव पळून पूर्ण. या षटकातील 5वा चेंडू घेऊन वायस. बघूया जॉन्टी काय करताय संघासाठी आणि हा अतिशय चांगला टाकलेला चेंडू आणि बॅटची कळा घेऊन फिल्डरच्या हातात, त्यामुळे कुठलीही धाव नाही. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. बघूया पुन्हा एकदा पाहुणे आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतात की नाही आणि 2 धावा पळून पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. बघूया पुढील गोलंदाज कैलास भाऊ. या सत्रातील सर्वात महागडे गोलंदाज ठरलेले कैलास शिंदे. बघूया आज काय करतोय संघासाठी. 16-3 बदलवलं का काय केलं आयडिया नाही चिटकावून काय करताय. बघूया संघासाठी आपल्या 3 षटकामध्ये फक्त 16 धावा झालेल्या असताना 4था षटक घेऊन येत आहे कैलास भाऊ शिंदे.
अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे, पण 2 दिवसापासून त्यांचे फिटनेसमध्ये थोडंसं परिवर्तन झाल्यामुळे त्यांना फारशी चांगली गोलंदाजी करता आली नाही. आणि या ठिकाणी overthrow आणि अशा पद्धतीने 3 धावा पळून पूर्ण झालेल्या आणि या 3 धावांच्या 3 धावानंतर धावसंख्या झाली 19. गुड मॉर्निंग सचिन। गुड मॉर्निंग। आज की ये तीसरी मैच, ये वाइड हो सकती है और ये वाइड दिया है करार। बहुत ही ऑफसाइड दी आउटसाइड दी ऑफ स्टंप थी, वाइड दी है, फील्डर ने वाइड दिया है। अरे जॉन्टी वाइड दिया है। ओ देशमुख साहेब, हाँ। तुम्ही फक्त कमेंट करा, काही बोलू नका. वाइड ये फिर से वाइड हो सकती थी, लेकिन अभी एक हाथ में गई है, उठा दी थी। बहुत अच्छी गेंद चल रही है, गेंदबाजी। अगली गेंद केबी पिंटू थोरात के लिए। एक क्लास, ये अच्छी ओवर थी, अच्छी गेंद डाली हुई थी। कॉन्फिडेंस कुछ लूज है, लेकिन उतना ही कॉन्फिडेंस पिंटू थोरात का भी लूज है। पिछली सीरीज अच्छी नहीं थी पिंटू थोरात के लिए। अच्छी शॉट मारी हुई है, दोन जॉन्टी आहे. और ये 2 रन निकालते हुए कवर है। सचिन, इस मैच के बारे में आपका क्या कहना है? अभी मुझे लग रहा है पिंटू थोरात का बैड पैच कंटिन्यू चल रहा है और कैलाश शिंदे को काफ़ी रन आ चुके हैं दो दिन से, लेकिन आज उतनी अच्छी गोलंदाजी करते हुए और इस ओवर में उन्होंने 7 ही रन दिए हैं। अच्छी बॉलिंग की है इस ओवर में। देखते हैं अभी राजा भाऊ क्या करते हैं। ज़रूरत है अभी बड़े शॉट लगाने की, देखते हैं कौन जिम्मेदारी उठाता है। देखने लायक होगा जॉन्टी आज जिम्मेदारी संभालेंगे या पिंटू थोरात बड़े शॉट लगाने के लिए। आज की पिच ये नमी भरी पिच है, गेंदबाजी के लिए है, और उतना ही गेंदबाजी भी अच्छी करते हुए अब तक 4 ओवर हो चुके हैं और स्कोर है 23 रन, 1 विकेट हो गए। और ये वाइड नहीं दिया, वाइड। अभी दूसरा गेंद, पहली गेंद अच्छी डालते हुए राजा भाऊ पिंटू थोरात के लिए। ये फुल टॉस गेंद उठा दिया है और ये समा के और ऊपर से, और ये सीधा 4 रन। 4 देवा त्यांनी अडवलं नाही। अरे 4 ना आता का आता काय त्याला अडवतो, इथं जागीच अडवतो, नाही आलो कधी अडवणार होता। वाइड गेंद थी, अरे हळू. काफ़ी आउटसाइड ऑफ स्टंप डाली हुई गेंद थी, लेग की तरफ उसको हुक कर दिया है 1 रन के लिए। अगली गेंद राजा भाऊ सामना करेंगे जॉन्टी। नो बॉल दे दिया है, ये नो बॉल दे दिया है, नो बॉल थी, नो बॉल। कैच के लिए कॉलिंग थी। अच्छी गेंदबाजी डालते हुए राजा भाऊ 1 रन निकाल चुके हैं। सिर्फ 5 ही रन दे चुके हैं अभी तक। देखते हैं पिंटू थोरात क्या करते हैं। बड़ा शॉट लगाने का प्रयास बहुत ही कर रहे हैं, लेकिन ये शायद हाथ में गया हुआ है और बड़े शॉट और ये प्रयास में आउट।
या आउट। काय और ये 1 रन का इजाफा। पिंटू थोड़ा आउट हो चुके हैं पिछली गेंद पे। कैच आउट, कैच समा, बोल्ट राजा भाऊ। 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है। पाच बॉल बरोबर 5 बॉल 29 बहुत ही धीमी शुरुआत हो चुकी है। 5 ओवर के समाप्ति के बाद में 29 रन। अभी लास्ट के 3 ओवर बाकी है और देखते हैं इस 3 ओवर में पाहुणे बोला ना। अरे ढील का हातात। अरे 1 रन हो चुकी है। ये फील्डिंग में बदलाव करते हुए कैप्टन देवा जो विकेट कीपर भी है, रिवर्स मारने की कोई ज़रूरत ही नहीं है लेकिन मार दी है उन्होंने। और ये रिवर्स मारने की कोशिश में डॉट हो गए। सचिन है नए बल्लेबाज जो सामना किया था ऋतिक का। तीन ओवर में देखते हैं अभी कौन जिम्मेदारी उठाते हैं क्योंकि इस स्कोर को अभी बढ़ाना है। तीन गेंद में 1 ही रन आ चुकी है। बहुत खराब बल्लेबाजी का प्रदर्शन है अब तक सचिन द्वारा। कल के इन्फॉर्म बैट्समैन थे परसों के जो एक मैच में खेले गए थे, 28 रन निकाले थे, लेकिन जो भी आता है खाली बैट ही घुमा रहा है। आज ये अच्छी खासी चैलेंजिंग स्कोर होता है कि नहीं देखना पड़ेगा। ओवर हो गया है। अरे पावर प्ले क्या किती ओवर झाले? पावर प्ले सामाला घेऊ दे ना। तीन आले यार पावर प्ले घेता ना। ए सचिन पावर प्ले घ्यायचा का? बॅट्समनच्या मनावर आहे, बॅट्समनच्या घ्यायचा का नाही बॅट्समन ठरवल। अरे सांगा लवकर। ये पावर प्ले और ये काफ़ी अच्छी शॉट मारी हुई थी पॉइंट की दिशा में। 2 रन है। इस 2 रन के साथ में स्कोर में बढ़ोतरी। अगली गेंद समा जॉन्टी के लिए डालते हुए ये खाली आगे आ रहे हैं। और ये अच्छी शॉट। ये शायद घास है, घास की वजह से 3 रन निकलते हैं कि नहीं देखते। के भी है वहाँ पे
भागते हुए अपने बॉल के लिए दिशा में, और ये 3 रन निकल चुके हैं। बापू के हाथ में अभी थ्रो है और ये चौथी रन की कोशिश ही नहीं की। 3 गेंद में 5 रन आ चुके हैं। अभी देखते हैं सचिन क्या करते हैं। आगे मारना है। देखते हैं अगली गेंद समा सचिन के लिए, ये उठा दिया है, हवा में गेंद है। देखते हैं अभी क्या होता है, और ये कैच, और सचिन आ गया है अभी बैटिंग के लिए। सचिन मस्के किती विकेट गेली? 37 रन 3 विकेट खोकर। इसके बाद में लास्ट ओवर बाकी है। ये क्लास शॉट मारा हुआ है। ये मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में गया, लेकिन वहाँ पे घास की वजह से बॉल ज़्यादा ट्रैवल होता नहीं है। और ये और एक चांस, और एक, लेकिन नहीं, अच्छी कॉल थी। अच्छी शॉट है। ये अभी देखते हैं 2 होता है कि नहीं, लेकिन वहाँ पे भी फिर से बारिश है। सात ओवर के समाप्ति के बाद में 40 स्कोर है। आठवीं लास्ट ओवर। और ऋतिक है अगले गेंदबाज। यार काय नुसतं एक काढून दिला होता त्याला जॉन्टी। सगळ्यांचे कडे कुडे काढून ठेव रे, तो बी होतो कडेचा आवाज येऊ राहिला। अपील हुई थी। कट कर दिया है 1 रन के लिए। दो गेंद हो चुकी है। देखते हैं अभी। बॉल फास्ट निकल गई। ये अभी 2 रन हो सकते हैं कि नहीं, देखते हैं। नहीं, 1 ही रन। अरे जॉन्टी बॅटला लावत होता। 1-1 2-2 रन महत्वाचे आहे। लेकिन जॉन्टी के लिए ये वाइड। दूसरी आ
2 काढल्या. 3 रन. ए यार एकच काढली ना. एक वाईट आणि एक काढली. ये फिर से जाते हुए का वाईट झालं नंतर तो काय काय माहिती मग. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर केडी लायन्स संघाचा स्कोर 8 ओव्हरमध्ये 44 रन. बघूया देवा 11 संघाला 45 रनांची गरज 8 ओव्हरमध्ये. बघूया काय करता येते देवाची. नमस्कार. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. किशोर देशमुखच्या संघाने आज नवीन चेंडूवर 8 षटकात निर्धारित 8 षटकात 44 धावांचा खेळ केला आहे. तर देवाच्या संघाला 45 धावांची गरज आहे. पहिलं षटक कॅप्टन गोजरे हे टाकतायत. सामना करतायत कैलास शिंदे आणि त्यांना जोडीदार म्हणून आहेत आज तंजीम सय्यद. पहिल्या चेंडूला सन्मान दिला आहे अतिशय सुंदर. दुसरा चेंडू कैलास शिंदेंना कॅप्टन गोजरेंचा एक कव्हरच्या दिशेला फटकावलेला चेंडू. आउटफील्ड फारच स्लिपरी आहे. पूर्ण पाणी आहे ग्राउंडवर तरी खेळाचा जज्बा आहे. त्यामुळे खेळाडू कुठलाही अडचण नसताना खेळत आहेत. तिसरा चेंडू कैलास शिंदेसाठी कॅप्टन यांचा. पुन्हा एकदा सुंदर असा पॉईंटच्या दिशेला कट केलेला चेंडू. प्रेम आमचा युवा खेळाडू तिथे उपस्थित क्षेत्ररक्षण करीत. 1 धाव. पुढचा चेंडू तंजीमला रिव्हर्स स्वीप मारलेला आहे चेंडू. आउटफील्ड पुन्हा एकदा खूपच स्लो. किरण गोजरे थर्डमॅनला जाऊन त्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि 1 धाव काढून पूर्ण. पुढचा चेंडू कॅप्टन यांचा केबीसाठी. सुंदर असा चेंडू सरळ प्लेट्स केला आणि कुठलीही धाव नाही. गौरव सानप अटॅकिंग फील्डला लॉंग सिली पॉईंट म्हणता येईल. पुन्हा एकदा सुंदर असा कट केला आहे चेंडू थर्डमॅनच्या दिशेला. किशोर देशमुख तिथे उपस्थित. मिस फिल्डिंग आणि तरी दुसरी धावाची शक्यता फेटाळून लावली. 1 धाव काढून पूर्ण. 5 एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. पुढील षटक घेऊन येत आहेत गौरव सानप. राईट आर्म फास्ट गोलंदाजी करतात ते. नवीन चेंडूवर बघूया कशी गोलंदाजी करतात. कैलास शिंदे अतिशय चतुर खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे का आपल्याला कोणत्या पद्धतीने आपला खेळ चालवायचा आहे. ते कुठलाही हातातही बनायचा शॉट मारणार नाही अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू देशमुख साहेबांच्या हाती. सुंदर असा झेल बाद कैलास शिंदे. तुमची बॅटिंग चालू आहे बघ कैलास भाऊ. अजून काहीतरी प्रॉब्लेम आहे. कैलास शिंदे आउट केले तरी कैलास शिंदेच आहे ना.
त्यांनी मला आउट केलंच नाही त्यांनी आउट करून परत मला तू झाला परत बॅटिंग आज कसं होईल हा डॉट देवा टायगरचा संघाचा स्कोर 1 ओव्हर 0.4 बॉलमध्ये 5 धावा 2 आऊट. गौरव आपला पुढचा बॉल घेऊन देवासाठी बघूया. देवाने स्ट्रे ऑफ साईडच्या दिशेने टटवला चेंडू बघा तिला सरचे फिल्डर उपस्थित बघूया धावून किती धावा मिळत आहेत या 2 धावा. बघूया पुढचा बॉल घेऊन गौरव देवासाठी शेवटचा चेंडू घेऊन देवासाठी बघूया ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन गौरव देवासाठी. संघाची धावसंख्या 7 रन 2 बाद. ऑफ साईडला दिशेने तटवलं चेंडू बघा तिथं वाईडी फिल्डर आणि डॉट चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 2 बाद. बॉलिंग नवीन बॉलर बघूया कोण येतं आता. नवीन बॉलर किशोर देशमुख स्वतः संघाचे कर्णधार. बघूया संघासाठी तिसरं षटक घेऊन आणि स्वतःचं वैयक्तिक षटक किशोर देशमुख संघाचे कर्णधार. बॉलिंग एंडकडनं स्ट्राईकला संजीम सय्यद, नॉन स्ट्राईकला देवाचे आवारचे. बघूया पुढचा पहिला बॉल घेऊन किशोर देशमुख. बघूया पहिला बॉल घेऊन तंजीमसाठी. तंजीम रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल. बॉलरचं स्पीड एवढं आहे की बॅट्समनला काही समजेपर्यंत बॉल किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न. बघूया तिथं काय करतात किरण गोदरे. गौरवसाना बॉलवर आले. बघूया एकच धाव. संघाची धावसंख्या 8 रन 2 बाद. 2 ओव्हर 2 चेंडूंमध्ये. बघूया पुढचा बॉल देवासाठी देशमुख सर. बघूया देशमुख तू आणि हा वाईड बॉल. अतिशय खराब चेंडू टाकलेला आहे देशमुख सर यांनी. बघूया पुढचा बॉल घेऊन देवासाठी देशमुख सर. लेगच्या दिशेने टटवलं बघू तिथं फैजल उभा काय होतं तिथं. बघूया फैजल आणि कॅच सुटलेला आहे तिथं. सिम्पल कॅच होता असा. बघूया काय होतं तिथं. 2 धावा धावून काढलेला आहे. बघूया पुढचा बॉल घेऊन किशोर देशमुख देवासाठी. रिवर्स मारण्याचा प्रयत्न. बघूया आणि हा बॉल
2 धावांसाठी. इकडे लागला तरी 2च घेतो आपण. जाऊ द्या. सर इकडे झाडाला लागला तरी 2च घेतो. इकडे आलं झाड तर आतमध्येच आहे. इकडच्या बाहेरचं झाडाला लागलं तरी 2च घेतो. बघूया 2 धावांचा इशारा अंपरचा. बाहेरचं झाडाला नाही. काल 4 लागले तुम्ही आधी वाद घालतो. रिवर्स मारले शॉट देवाजी यांनी. बघूया पुढचा बॉल घेऊन किशोर देशमुख देवासाठी. किशोर देशमुख वैयक्तिक यांच्या 4 चेंडू ओव्हरचे झालेले. पुन्हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मिस. डॉट बॉल. बघूया पुढचा बॉल देशमुख यांचा देवासाठी. बघूया देवा काय करता येते पुढच्या बॉलवरती. लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू. बघूया की धावा मिळतात तिथं आणि 4 धावांसाठी. व्हेरी गुड शॉट. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा. 2 आऊट 17. बघूया पुढचे बॉलर दाभाडे. आहे का नाही बॉल? हो नाही बॉल 28. 30 बॉलांमध्ये 28 धावांची गरज. बघूया योगेश दाभाडे आपली पहिलं षटक घेऊन वैयक्तिक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन. बघूया बघूया पहिला बॉल घेऊन योगेश दाभाडे तंजीमसाठी. बघूया तंजीम काय करतात ते. तंजीमने स्कूप केलेला चेंडू. बघूया थर्ड मॅनच्या दिशेने 2 धावांसाठी. बघूया पुढचा बॉल. अतिशय सुंदर असा स्कूप केलेला तंजीम यांनी. 3 ओव्हर 1 बॉलमध्ये संघाची धावसंख्या 18. 2 बाद. बघूया पुढचा बॉल. बघूया पुढच्या बॉलवर काय करता येते तंजीम. समोर दिशेने प्लेट केलेला. बघूया किती धावा मिळतात तिथं जॉन्टी उपस्थित. बघूया किती धावा मिळतात तिथं. 1च रन. जॉन्टी यांची चांगली फिल्डिंग. बघूया पुढचा बॉल दाभाडे टू देवा. हो अतिशय सुंदर बॉल टाकलेला. अतिशय सुंदर बॉल. किपरला पण तो बॉल जे झालेला नाही आहे. बाईटच्या रूपाने 1 धाव. बघूया पुढचा बॉल वाईडी यांचा तंजीमसाठी. तंजीमने थर्ड मॅनच्या दिशेने ट्राय केलेला. तिथं गौरव उपस्थित. चांगली फिल्डिंग. 1 धाव पासून नाही रोखू शकले बॅट्समॅनांना. बघा 3 ओव्हर 0.4 बॉलमध्ये संघाची धावसंख्या 22. 2 आऊट. देवा आवारे पुढं ऑफ साईडला अतिशय सुंदर शॉट मारलेला. बघा की धावा मिळतात तिथं. सरजी बॉलच्या पाठीमागे धावत आहे. 2 धावा धावून काढलेला आहे. बघू अजून किती काढता येते. 3 धावा काढलेला आहे आणि चांगला रिटर्न असा आणि 3 धावा. 25 कितला 20 20. तसं बघायला गेलं तर हे षटक खूप मागं पडलेलं आहे वाईड यांचं. बघूया पुढचा बॉल. अतिशय चांगला बॉल टाकलेला. डॉट चेंडू.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25, 2 बाद. बघूया नवीन बॉलर फजल. 24 बॉल 20 आहे. बघूया फजल यांची ओव्हर आता काय करते तर फजल ओव्हरमध्ये. बॉल कुठे फेकला होता तू? बघूया फजल संघासाठी ए, नावाचं ना. 5वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. बघूया आता काय करताय फजल. स्ट्राईकला द्यावा आवरे, नॉन स्ट्राईकला तंजीम. फजल यांचा पहिला बॉल देवासाठी. समोर जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल डॉट. बघूया पुढचा बॉल फजल यांचा देवासाठी. बघू देवा काय करता पुढच्या बॉलवरती. ऑब्जेक्ट साईडने टटवलं की तर गौरव उपस्थित आणि कॅच आउट. अतिशय सुंदर असा बॉल टाकलेला आणि अतिशय सुंदर असा कॅच घेतलेला गौरव सानप यांनी. नवीन बॅट्समन गणेश जाधव. देवाजी काल पण इथंच आऊट झाले ते ऑफ साईडला दिशेने, आज पण तिथंच आऊट झाले. स्ट्राईकला गणेश जाधव, नॉन स्ट्राईकला तंजीम सय्यद. बघूया पुढचा बॉल आणि हा अतिशय सुंदर बॉल असा टाकलेला. बॉलर काही बॅट्समनला काही समजण्याच्या अगोदर बॉल किपरच्या हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू. बघूया पुढचा बॉल फजल यांचा गणेश जाधवसाठी. गणेश जाधव समोर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बघूया तिथं कॅप्टन, तिथं काय होतं ते. कदाचित बॉल जर हातात आला असता तर मग रनआउटचे चान्स होता. हा डॉट बॉल. बघूया पुढचा बॉल फजल यांचा गणेश जाधवसाठी. बघूया गणेश जाधव काय करता येते. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. परत एकदा कॅप्टनच्या यांच्या हातातच बॉल काय सर्कलच्या बाहेर जाईना गणेश जाधव यांचा. लगातार 3 बॉल डॉट. बघूया पुढचा बॉल आणि ही पूर्णपणे मेडन ओव्हर. एक अप्रतिम ओव्हर अशी मेडन ओव्हर. एक पण रन नाही दिली. व्हेरी नाईस बॉलिंग फजल. बघूया नवीन बॉलर गणेश शिरसाट उर्फ सरजी. 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज. निर्धाव षटक टाकला असा चांगलं फजल यांनी. एक पण धाव नाही दिली त्यांनी. बघूया गणेश शिरसाट काय करतात ते आपल्या ओव्हरमध्ये. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 6वं षटक घेऊन संघाची धावसंख्या 25 रन, 3 बाद, 5 षटकानंतर. बघूया सरजी टू तंजीम सय्यद. बघूया किपरला थोडंसं हलवलं, थर्ड मॅनला थोडं हलवलं. बॉलर एंडकडनं गणेश शिरसाट तंजीम स्ट्राईकला. आणि अतिशय सुंदर असा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न तंजीम यांचा, परंतु डॉट बॉल. दुसरा बॉल घेऊन गणेश शिरसाट तंजीमसाठी. बघूया काय होते ते पुढच्या बॉलवरती. सरजी तंजीम. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने गौरव उपस्थित. बघू 1 धावांपासून नाही रोखू शकले. संघाची धावसंख्या 26.
5/2 बॉलमध्ये 2 बाद. बघूया तिसरा बॉल गणेश जाधव यांच्यासाठी सरजी. बघूया पुढचा बॉल गणेश शिरसाट यांचा गणेश जाधवसाठी. बघूया गणेश जाधव काय करताय ते. बघूया गणेश शिरसाट टू गणेश जाधव. लेग सेक्शन ठरवलं तिथं वाईड उपस्थित. बघूया तिथं काय होतं. कॅचला ट्राय केलेलं असतं त्यांनी कॅच. बघूया 2 धावा होत आहे कधी 1 रन आउट होतं तिथं. बघूया काय होतं तिथं आणि 2 धावा. अतिशय सुंदर शॉट मारले तर वाईड उपस्थित पण ते कॅचला जज करू शकले नाही. बघूया पुढचा बॉल. बघूया पुढचा बॉल गणेश शिरसाट यांचा गणेश जाधवसाठी. समोर दिशेने टटवलं. बघू तिथे जॉईंट उपस्थित किती धावा मिळतात तिथं. बघूया बॉल पाण्यामध्ये पडलेला आणि हा रन आउट. अतिशय सुंदर असा थ्रो केलेला डायरेक्ट जॉन्टे यांनी सरळ किपरच्या हातामध्ये स्टंपाशी आणि रन आउट. बघूया नवीन बॅट्समन समाधान शिरसाट. बघूया नवीन बॅट्समन समाधान शिरसाट. दुसरा आउट झाला ना. बघूया पुढचा आणि कट आउट सीधा फिल्डरच्या हात जास्त नमे. बघूया आता. बघूया पुढचा. कैलास फोन आला करू नाही. कैलास फोन आहे. थांब 2 मिनिटं. कोण आलं तर बॅटिंगला समाधान ना. आउट झालं. नाही आता त्याच आउट आहे परत ना. तुझा काय काय मिनिट. हा 2 मिनिटं. बोल्ड करून टाक सरळ रे. टेन्शन नाही राहत. नाही योग्य सर मग स्कोर करा. कोण आलं मग. किती पाहिजे. किती लाख टाकायला. 13 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. तेव्हा इलेन करता सरांचा पुढील चेंडू. छान असा मारलेला ऑफच्या दिशेने. तंजीम 3 ला यायचंय. तंजीम तुला डेंजर आहे. रन घेतात. 2 धावा. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. हा घेऊन टाका ना. पॉवर प्लेचं षटक. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. बॅटिंगला कृष्णा शिंदे आणि योगेश शिंदे माझ्या जागेवर. अरे काय यार. गौरव सानप यांचं पुढील षटक. हा का. बारा चेंडू 14 धावांची आवश्यकता. बघूया तंजीम काय करतोय.
सांगेल का अंपायर? गौरव सानप छान असा मारलेला थर्डमॅनच्या दिशेने 2 धावा मिळतील. 11 चेंडू 12 धावांच्या. पिंटू जर याच्यावाला असता मोबाईल पार तिकडे गेला असता. 11 चेंडूत 12 धावांची गरज. छान असा मारलेला पुन्हा थर्डमॅनच्या दिशेने 2 धावा. तंजीम यांचं छान फलंदाजी. 2 चेंडूत 4 धावा. किप्परने आडो पडायचं का आता? हार. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा मारलेला चेंडू 1 धावे करता. 3 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूत 9 धावा. आणि विकेट किपरच्या तोंडावर बॉल लागलेला आहे. दात बीत तुटला काय पटकन आवाज आला. हात करून सुद्धा हात नाही असं लय आवाज आला जरा चापटच मारली कोण जास्त आवाज. पुढील चेंडू तंजीम यांच्याकरता स्ट्रेट ड्राईव्ह 1 धावे करता. 6 नाही 7 बॉल 7. उंच मारलेला चेंडू आणि 2 धावे करता. 2 धावा. 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. अरे त्याच्या तोंडाचा बॉल लागलाय. मी त्यांना आधीच तयार करून सांगितलं. फटका लागला तो. आवाज दिला तुम्ही हसू राहिले. किप्पर तयार म्हणलं का हसू राहिले. तयारचा होतो पण हात पासून सुद्धा लागला नाही. असं लागतं आता. बॉस किट होणार हे ठरेल होतं. अरे पण असा हात तरी सापका लागला. बॉल जोरातच तेवढा येईल. शेवटचं षटक सर्जिनचं. 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. बघूया तंजीम काय करतं. क्षेत्ररक्षण बदल. इकडे बघ सर करलंय. नो बॉल येतो. नो इकडे सर नो द्यायला दिला. बापू लक्ष वर इकडे. हा बा इकडे. थोडेसे हातवरती आणा. थोडेसे हातवरती आणा. बापू याच्या लक्ष वर का. याच्या लक्ष नो द्यायचं. पहिला चेंडू सरांचा. 2 धावे करा. थर्डमॅनच्या दिशेने तंजीम यांचा उत्कृष्ट खेळी. या बा याच्या इकडे नो आहे बरं का फक्त. हो तिघा बाजू हाताला.
नाही नाही, इथं नाही ना. इथे या मागे मागे नाही सर्कल आहे, सर्कल ट्रॅकच्या बाहेर सर्कल आहे. दोघं पण जवळ थांबा फक्त तंजीम यावं इकडे मोकळं आहे. ए, गडी काढ ते काय नाही तर फायरिंग होईल का आता. गेलो दुसरा चेंडू छान असा मारलेला आहे. स्टेट ड्राईव्ह, एकच धाव. तंजीम रनआउट. काय गरज आहे का चार बॉल दोनच आहे. चार चेंडूमध्ये 2 धावा. नाही हा 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना बघूया. 4 चेंडूत 2 धावांची गरज. तलावातच खेळायचं इकडं. एकच बाहेर मारणार आहे. 4 चेंडूत 2 धावांची गरज. मारायची गरज नाही. चला चला चला. 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. राजा इथंच उभे राहा. पळून घे ना. अरे योगेश बोलून घ्यायचं अशा वेळेस. पाहुणे पळाले असते ना खाली. तू जसं ऍक्टिव्ह राहशील तसे घाबरतील ना समोर. 3 चेंडूमध्ये 1 धावाची गरज. आणि विजयी रन राजाभाऊ यांनी काढलेली. चला खातं खोललं. बरोबर.